नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? लागोपाठ 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार 2 T20 सामन्यांची मेजवानी ही क्रिकेट रसिकांना बघायला मिळाली. मान्य आहे की भारत विरुद्ध श्रीलंका हे सध्याच्या घडीला एकमेकांना मॅच होणारे संघ नाही आहेत, कारण श्रीलंकन संघामध्ये अनुभवाची कमतरता आहे, कौशल्याची गुणवत्तेची कमतरता आहे. उलट पक्षी भारतीय संघामध्ये प्रमुख खेळाडू नसून सुद्धा की जे नॉर्मल 11मध्ये बसू शकतात ते खेळाडू नसून सुद्धा भारतीय संघाला विजय मिळवताना जास्त त्रास झाला नाही. जे विजय मिळवले ते दिमागदार विजय मिळवलेले आहेत. कधी भारतीय संघाच्या बॉलरनी अप्रतिम कामगिरी केली, कधी बॅट्समननी केली, कधी फिल्डिंग खराब झाली, पण त्याच्यातनंही भारतीय संघ सावरला. तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांनी मस्त समन्वय साधलेला हा आपल्याला बघायला मिळाला. म्हणून रविवारचा सामना हा नेत्रसुखद झाला असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. पहिली बॅटिंग जेव्हा श्रीलंकेला करायची वेळ आली तेव्हा आवेश खान आणि सिराज यांच्या अंगामध्ये काय जोश आला होता मला माहीत नाही. दोघांनी धावा नाही रोखल्या तर श्रीलंकन फलंदाजांना बाद करायचा सपाटा लावला. दोघांनी मिळून 3 विकेट काढल्या. बिश्नोईला 1 विकेट मिळाली. धावफलकाकडे नजर गेली तर 5 विकेट गेलेल्या होत्या आणि 60-65 धावा फक्त झालेल्या होत्या. वाटलं हा सामना खूपच लवकर संपेल, परंतु श्रीलंकेचा जो कप्तान आहे, ज्याच्यामध्ये दम आहे, हे मान्य करायला लागेल, दासून शनाका अप्रतिम बॅटिंग त्यांनी अंडर प्रेशर केली. त्यांनी केलेल्या 9 बाउंड्रीज आणि 2 सिक्सरसह नाबाद 74 धावांमुळे आणि 6व्या विकेटकरता केलेल्या पार्टनरशिपमुळे श्रीलंकन संघाला 140 धावांचा टप्पा ओलांडता आला. भारताने जेव्हा पाठलाग चालू केला तेव्हा रोहित शर्माला सुरुवातीपासून काय झालं होतं मला माहीत नाही. प्रत्येक बॉलला तो फटका मारायचा प्रयत्न करत होता, प्रत्येक बॉलला आऊट होण्यापासून तो वाचत होता. परंतु क्रिकेटमध्ये नशीब तुम्ही जास्त काळ आजमावू शकत नाही. तेच रोहित शर्माच्या बाबतीत झालं आणि त्याला आऊट केलं. चमीरानी लक्षात घ्यायला पाहिजे, याच उंच्यापुरा बॉलरनी रोहित शर्माला आजचं पकडून 6 वेळा बाद केलं आहे. रोहित शर्मासारखा महान फलंदाजाकरता ही गोष्ट चांगली म्हणता येणार नाही. भारतीय संघ अडचणीत सापडलेला नव्हता, कारण इन्फॉर्म बॅट्समन श्रेयस अय्यरला 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायची संधी मिळाली होती. संघ व्यवस्थापनानं दाखवलेला विश्वास मला वाटतं श्रेयस अय्यरनी खूप सार्थ ठरवून दाखवला. संजू सॅमसनला, कारण ईशान किशनला गेल्या सामन्यामध्ये डोक्यावरती बॉल लागला, त्याला थोड्याशा चक्रा यायला लागल्या म्हणून तो बाहेर बसला. त्याचा फायदा संजू सॅमसनला घेता आला असता, कारण त्याला सलामीला बॅटिंग करायची संधी मिळाली होती. सुरुवातही त्यांनी बरी केली होती, परंतु नंतर त्यांनी आपली विकेट गमावली. भारतीय संघाकडनं नंतर आलेला हुडा असू देत, व्यंकटेश अय्यर असू देत, यांनासुद्धा संधी मिळालेली होती, त्यांनी ती संधी साधली नाही. ऋतुराज गायकवाडची मला ह्यावेळेला खूप आठवण झाली की जर तो फिट असता तर त्याला केवढी मोठी संधी होती. ही पडझड आजूबाजूला चालू होती, ज्याचा एक कणही परिणाम श्रेयस अय्यरवरती झाला नाही. त्याच्या फटक्यांमध्ये नजाकत होती, त्याच्या फटक्यांमध्ये ताकद होती आणि टायमिंगसुद्धा होतं. अर्धशतकी मजल तर त्यांनी बघता बघता मारली. फटके सगळे जमिनीलगत मारूनसुद्धा त्याला भरपूर धावा प्रत्येक ओव्हरमध्ये काढता येत होत्या. जेव्हा त्याला येऊन मिळाला सर रवींद्र जडेजा, तेव्हा गेल्या सामन्याची जणू काही दोघांनी झेरॉक्सच काढली. टकाटक बॅटिंग करत त्यांनी पार्टनरशिप वाढवली आणि बघता बघता भारतीय संघानं जो गरजेचा धावफलक होता तो सहजी पार केला. श्रेयस अय्यरचं कौतुक असं वाटतं, जेव्हा फलंदाजी जमत असते तेव्हा तुटपुंज धावा करून, थोडीशी बहारदार खेळी करून तो परतला नाही. दरवेळेला मॅच जिंकूनच तो तंबूत परतला आहे, म्हणून त्याचं जास्त कौतुक करावंसं वाटतं. या 3ऱ्या सामन्याचा संपूर्ण मालिकेचा हिरो हा श्रेयस अय्यरच ठरला आहे. या 3ऱ्या सामन्यामध्ये भारताने जो विजय मिळवला त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आवेश खानची बॉलिंग, सिराजची बॉलिंग, याच्याबरोबर कुलदीप यादवनी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी टिच्चून बॉलिंग केली आहे. T20 सामन्यामध्ये यायचं आणि चांगली बॉलिंग करून समोरच्या फलंदाजांना जखडून ठेवायचं, ही गोष्ट सोपी नसते, जी कुलदीप यादवनी करून दाखवलेली आहे. बिश्नोईला सुद्धा हळूहळू आता भारतीय संघाचा एक पाठिंबा मिळू लागलेला आहे, त्यामुळे त्यांनीसुद्धा चांगली बॉलिंग केली. भारतीय संघाच्या दृष्टीने हा 3-0 विजय हा महत्त्वाचा आहे. त्याचं कारण हा अगदी टिमक्या बडवण्यासारखा विजय नसला, कारण अखेर श्रीलंकाचा टीम ही साधीसुधीच आहे.
परंतु यावर्षी होणाऱ्या T20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने जो प्रवास आहे तो प्रवासाला योग्य पद्धतीने सुरुवात झाली आहे हे मात्र नक्की कबूल करायला लागेल. कारण भारतीय संघासमोर ऑप्शन्स काय आहेत, कोण बॉलर चांगले ठरू शकतात, कोण बॅट्समन चांगले ठरू शकतात, कोणामध्ये दम आहे, ह्या गोष्टी आता उघड व्हायला लागल्या आहेत. श्रेयस अय्यरनी आपला जो फॉर्म आहे तो जबरदस्त चालू ठेवला तर त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्या वाचून भारतीय संघाला पर्याय उरणार नाही. मला वाटतं ह्या सगळ्या दृष्टीने, या सगळ्या अभ्यासाच्या दृष्टीने ही मालिका भारतीय संघाकरता चांगली ठरलेली आहे आणि भारतीय संघाने मिळवलेले विजय हे दणदणीत विजय होते, हे सर्वात सुखकारक गोष्ट आहे. तुम्हाला आवडली का श्रेयस अय्यरची बॅटिंग? कुलदीप यादवचं पुनरागमन तुम्हाला कसं वाटलं? आणि त्याचबरोबर रवींद्र जडेजानी भारतीय संघात दुखापतीतनं सावरून परत आल्यापासून इतका सहजी फॉर्म कसा मिळवला याचं मला आश्चर्य वाटलं. तुम्हाला वाटलं का? या गोष्टी तुम्ही मला जरूर कळवा, कारण मी नेहमी तुमच्या प्रतीक्षेची मी नेहमी तुमच्या उत्तराची वाट बघत असतो. धन्यवाद. बाय बाय.